आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं जे छोटे हॉटेल चालक होते त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आपण बघतोय की मी सध्या परभणी शहरातील वसमत रोडवरती आहे आणि या ठिकाणी काही वडापावचे स्टॉल होते, काही मसाला दूधवाल्यांचे स्टॉल होते, तर काही पावभाजी चाट भांडार बनवून जे बाहेर कामासाठी लोक निघतात, नागरिक निघतात, ऑफिसला नागरिक निघतात, त्यांच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था ही लोक इथं करत होती। मात्र आज ह्यांना या छोट्या हॉटेलला ताळं ठोकून अक्षरशः घरी बसावं लागतं। त्याचं कारण म्हणजे यांना गॅस मिळत नाही आणि दुसरा या ठिकाणी पर्याय नाही आहे, कारण हा सगळा व्यवसाय जो आहे तो रोडवरती उभा केलेला आहे आणि याच व्यवसायाच्या जोरावरती त्यांची रोजीरोटी असते। मात्र हे सगळे व्यवसाय जे आहेत ते बंद पडलेले आहेत। दुसरीकडे आपण बघतोय की ह्या लाईनचे जवळपास 90% व्यवसाय जे आहेत ते टाळं ठोकल्याचं आपल्याला दिसतंय। याच्यातील अनेक काही मंचुरियनच्या हॉटेल असतील, काही चायनीजचे हॉटेल असतील, काही वडापावच्या हॉटेल असतील, ह्या सगळ्यांना आज टाळं ठोकलेलं आहे। शहरातील काही किरकोळ व्यावसायिक हॉटेल चालकांनी चुलीचा आधार घेत या ठिकाणी आपले हॉटेल चालू केलेले आहेत। मात्र त्या हॉटेल देखील आज बंद करण्याच्या मार्गावरती त्यांना यावं लागतंय, कारण लाकूड महाग होत चाललंय। दुसरीकडे धुरांचा त्यांना सामना करावा लागतोय, टेम्परेचर वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीत हॉटेल्स चालवणं कठीण झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावरती ही उपासमारीची वेळ आलेली आहे। सरकारनं यावरती काहीतरी त्वरित पावलं उचलावीत, जेणेकरून हे सगळे जे व्यवसाय आहेत ते पुन्हा एकदा उभे राहतील, अशी सर्वसामान्यांकडनं सरकारला विनंती करण्यात येत आहे, मागणी करण्यात येत आहे आणि त्यामुळं सरकार यावरती काही पावलं उचलतं का, हे व्यवसाय उभे करण्यासाठी ठोस काही भूमिका घेतं का, हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।